वळूयात पुढच्या बातमीकडे। देहूमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा पार पडतोय। देहूत जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा पार पडतोय आणि त्यामुळे सध्या दृश्य आपण पाहतोय। देहूत प्रस्थान सोहळ्याची तयारी केली जाते। या सोहळ्याला छत्रपती संभाजी महाराज देखील उपस्थित आहेत आणि आता या पालखीचं प्रस्थान होईल आणि प्रस्थान सोहळा पार पडतोय देहूतून। अधिक जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांच्याकडून। अजिंक्य, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा प्रस्थान सोहळा, पालखीचा प्रस्थान सोहळा पार पडतोय, कसं भक्तिमय वातावरण आहे? अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे। आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो की अगदी भक्तिमय वातावरणात या ठिकाणी अगदी काही वेळात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान पार पडणार आहे आणि त्यापूर्वी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील या ठिकाणी दाखल झाले। संत तुकाराम महाराजांच्या सध्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार घेतानाच आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर यापूर्वीच छत्रपती संभाजीराजे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि छत्रपती संभाजीराजे दाखल झाले आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। देहूतून अजिंक्य धायगुडे आपल्याला या संदर्भातले अपडेट्स देत आहेत। देहूतून पालखी प्रस्थान सोहळा सुरू झालेला आहे आणि थोड्याच वेळात पालखीचं प्रस्थान होईल। पंढरपूरकडे पालख्या रवाना होणार आहेत। वारीचा हा भक्तिमय सोहळा देहूतून आपण पाहतोय। दरम्यान संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात देहू ते पंढरपूर पायी वारीत सहभागी झालेले गावखेड्यातील कलाकार आपल्या कलेच्या माध्यमातून दरवर्षी जनजागृती करत असतात आणि याच कलाकारांशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी। आज देवनगरीमध्ये संत तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा संपन्न होणार आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी बांधव या देवनगरीमध्ये तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत पायी पंढरपूरची वारी करण्यासाठी येत असतात। दरवर्षीप्रमाणे यंदाही देवीदास भांडे गोंधळी आणि फुलचंद नाग टिळक जे गाडगे महाराजांची भूमिका साकारतात या वारीमध्ये वेगवेगळे संदेश देत असतात। हे दोघंही या वारीमध्ये यंदाही सहभागी झालेत आपल्यासोबत। महाराज, यंदा ही वारी तुम्ही करताय, काय यावर्षी तुम्ही परत आलात? या वारीला असं आहे की सालाबादप्रमाणे 41 वारी आहे माझी। ह्या वारीमध्ये एवढा आनंद झाला की पाऊस आला आणि पूर आला आणि गर्दी कमी आहे थोडीफार, पण गर्दी वाढणारच आहे, खूप गर्दी वाढणार आहे। भक्तिभावना आहे लोकांची, वारकऱ्याची, संतांची, दिंड्यांची, सोहळ्याची वाढणार आहे गर्दी। काय पेरण्या झाल्या ते काय लोक पेरण्या करून येणारी वारीला। वारी चांगली सफल झाली, वारी आनंदीची वारी झाली। बरीच वर्षातून पाऊस आला आणि पांडुरंगाने साकडा ऐकला, पाऊस पडला। हो, पांडुरंगाला साकडं, तुकोबाला साकडं, तुकोबा म्हणजे सद्गुरू माऊली आहे ते, आणि त्यांना साकडं घातलं आणि त्यांनी पूर आलाय इंद्रायणीला। हां, अगदी खूप आनंद झालेला आहे। हां, अभंग होऊन जाऊ द्या। हो, देवीदास उर्फ बापू पांडुरंग भांडे, मुक्काम अकोल्याचे, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे हे सेवक आहेत। जाऊ देवाचे या गावात, देव देईल विसावा। जाऊ देवाचे या गावात, देव देईल विसावा। सांगू देवा सुख दुःख, देवा निवारील दुःख। घालू देवा वरती भार, देव सुखाचा आहे सागर। जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा। जाऊन राहू देवापसी, हात जोडून पायापसी, हात जोडून पायापसी। जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा। तुका म्हणे आम्ही बळी आहे देवाची
आहे लढीबाळी, आहे देवाची आहे लढीबाळी. हे जाऊ देवाची या गावा, देव येईल विसावा. हा जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. आपल्यासोबत फुलचंद नागटिळक सुद्धा आहेत. यंदाही तुम्ही सहभागी झालात. रामकृष्ण हरी, चला जाऊया पंढरी. आम्ही कोण आहोत? विश्व विद्यापीठ पंढरपूर, त्याचा कुलगुरू पांडुरंग. त्या पांडुरंगाच्या भेटीसाठी इंद्रायणी काठी झाली भक्तांची दाटी म्हणल्याप्रमाणे आज संत जगासाठी मागतात आणि स्वतः वारकरी स्वतःसाठी मागतो. म्हणून हा संत काय म्हणतोय गाडगे बाबा? जय हरी बरसाव्या सरीवर सरी, चिंब भिजा वारकरी. वारकऱ्याची होई बक्कळ तारंबळ, दूर व्हावा दुष्काळ. अशी भाग्यावनं घडावी पंढरीची वारी. बरसाव्या सरीवर सरी, चिंब भिजा वारकरी. या वारीत नाचत भिजत यावा पंढरीचा श्रीहरी. जय हरी निर्मल वारी हरितवारी, चला जाऊया पंढरी. सुखी समृद्ध करावा शेतकरी, सुखी समृद्ध करावा शेतकरी. जय हरी निर्मल वारी, चला जाऊया पंढरी. कारण आम्ही कोण आहोत? आम्ही कोण आहोत? आम्हाला नाव नाही, गाव नाही, आमचं एकच आहे. आम्ही पंढरीचे वारकरी, चाललो विठ्ठलाच्या दरबारी. विठ्ठल विठ्ठल. प्रकारचं म्हणजे 2 दिवस मागचं आपण सगळीकडे रेड अलर्ट बघताय. आज सुद्धा रायगडला वगैरे रेड अलर्ट आहेच आहे. काही ठिकाणी चांगला पाऊस झालेला आहे, काही ठिकाणी अगदीच पाऊस नाही. आणि नेहमीप्रमाणे मी विठुरायाला हेच साकडं घालीन की माझ्या बळीराजा हा सुखी झाला पाहिजे. सगळीकडे चांगला पाऊस पडू दे, सगळीकडे त्यांना चांगल्या पेरण्या वगैरे झाल्या म्हणजे माझ्या एकदा बळीराजा सुखी झाला की सगळा संसार सुखी होतो. आपल्याला सगळ्याला माहिती आहे. वारकरी संप्रदायात मोठ्या संख्येने शेतकरी सुद्धा आहेत, त्यांच्यासाठी देखील कुठे पाऊस आहे कुठे नाहीये. आणि कर्जमाफीचा तर विषय आहे. आपण सरकारमध्ये असल्यामुळे या सगळ्याबाबत प्रयत्नशील आहोतच, पण कधी त्याची अंमलबजावणी येईल अपेक्षा? आता हे अधिवेशन चालूच आहे आणि हे सगळं झाल्यानंतर लगेच अंमलबजावणीला पण सुरुवात होईल. त्यामुळे शासन प्रत्येक नागरिक कसा सुखी होईल त्याच्या सुखसोयीसाठीच शासन कटिबद्ध आहे. आणि आता सुद्धा वारकऱ्यांची जी ही वारी आहे पंढरीकडे जाणारी, ती सुखरूपपणे अतिशय कसलाही धोका न होता सुरक्षितपणे अनेक भाविकांनी उपस्थिती दर्शवली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही तिथे उपस्थित आहेत. छत्रपती संभाजीराजे या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. देहूतून या पालखीचं प्रस्थान होईल आणि पालखी पंढरपूरकडे रवाना. अनेक वारकरी इथे उपस्थित आहेत आणि दरवर्षीप्रमाणे हा सोहळा पार पडतो. संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला अनेक भाविकांनी उपस्थिती दर्शवली आहे. अभिनेत्री रिंकू राजगुरू हिनंही सहभाग घेत भक्तिरसाचा आनंद लुटलाय. देहू नगरीत पारंपरिक फुगडी खेळत रिंकू राजगुरू आणि सिद्धेश लोकरे यांनी वारकरी संस्कृतीशी आपलं नातं जपल्याचं पाहायला मिळालं. भक्ती, परंपरा आणि उत्साहानं रंगलेल्या या सोहळ्यात त्यांच्या फुगडीच्या फेरानं उपस्थितांचं विशेष लक्ष वेधून घेतलं. इंद्रायणीला आलेल्या पुरानं काही मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत यंदाचा संत ज्ञानेश्वर महाराजांचा प्रस्थान सोहळा होणार आहे. अशा परिस्थितीत मात्र वारकऱ्यांनी थेट आळंदीकडे रवाना व्हायला सुरुवात केली आहे. आळंदी प्रवेश मिळाला तर ठीक, नाहीतर आळंदीच्या वेशीवरून आम्ही वारी सुरू करू अशी भावना वारकऱ्यांची आहे. याबाबत पंढरपुरातून मराठवाड्यातील वारकऱ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी. इंद्रायणीला आलेल्या पुरामुळे उद्याचं ज्ञानेश्वर महाराजांचं जे प्रस्थान आहे ते काही मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत होणार आहे. केवळ प्रत्येक दिंडीतील 10 व्यक्तींना प्रवेश देण्याचा निर्णय आळंदी संस्थानने घेतलाय. आणि अशा परिस्थितीमध्ये पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन करून आळंदीकडे निघालेले जी दिंड्यात आणि दिंड्यांमधील वारकऱ्यांचे जे ट्रक आहेत ते पंढरपूरच्या 65 एकर परिसरामध्ये सध्या असलेले दिसत आहेत. कालपासून ही लोक पुरामुळे याच ठिकाणी वास्तव्य आहेत. महाराज आहेत आपल्यासोबत. महाराज,
या सगळ्यामध्ये आता संस्थानं निर्णय घेतलाय कमी लोकात प्रस्थान होणार आहे, पूर आहे. कसा प्रवास असणार आहे आता? आपण कालपासून पंढरपुरात आहे. आता या ठिकाणी पावसाचा तर यावर्षी करच झालेला आहे. तर आता शासनाचा जे निर्णय आहे, संस्थेचे जे कमिटीचे जे नियम आहेत त्या नियमाचं आम्हाला पालन करावं लागते. जे मालकाचं जे बाळू शिवाय चौकदार साहेब आहे, माऊलीचे सोहळ्याचे प्रमुख लोक आहे, ज्या लोकांनी त्यांनी जसे नियम सांगिततील आम्हाला त्या नियमाने आम्ही वागणार आहे. आता आळंदीला जाणार का? आज आम्ही आमचा प्रस्थानला तर जायचं आहे, पण आम्ही आळंदीला तर जाणं होणार आहे कारण ते पावसाच्या मुळे रद्द होईल. पण आम्ही अलीकडे जशी परिस्थिती आहे तशा पद्धतीने आम्ही कुठं थांबणार आज? आज आम्ही मॅगझिन चौकापर्यंत जाणार. मॅगझिन चौकापर्यंत जाणार. हा, मग आळंदीत प्रवेश दिला तर? आळंदीत प्रवेश दिला तर फक्त पताके आणि विनेकरी जातील, फक्त ते प्रस्थान करून येतील वापस. आणि मग जिथून परत माऊली असेल? आता माऊली जरा पायी प्रवास कसा सुरू होणार पंढरपूर? माऊलीच्या पाठीमागेच राहणार आम्ही. माऊलीच्या पाठीमागे म्हणजे माऊली आळंदीच्या बाहेर आल्यानंतर तिथून आपली वारी दिंडी सुरू होणार तिथून सुरुवात होणार पूर्ण पंढरपूर पर्यंत. पंढरपूर. कारण वारी किती पाऊस असला मुख्यमंत्री म्हणतात पुण्यात दिंडी सुरू करावी हा वारकऱ्यांनी. ते नियम आहे त्यांची शासनाचे, पण आता ते कसं आहे शासनाचा नियम आहे, पण ते पुण्यापासूनच खरोखर दिंडी सुरुवात होणार आहे. तर किती वर्ष झालं करता माऊली वारी? चौथा वर्ष आहे. 4 वर्षे. पूर आला आता कसं वारी कशी करायची? माऊलीने जसं नेलं तसं. माऊलीने जसं नेलं तसं. हो. आपल्या हातचं काय, माऊलीवर सगळं सोडून द्यायचं. इंद्रायणीने एवढं मोठं पाणी आलंय. या वर्षी ते यावर्षी परीक्षा पाहिली परीक्षा पाहिली माऊलीने यावर्षी. हो. माऊलीच्या याच्यावर सगळं अवलंबून आहे आमचं. जसं माऊलीनं नेलं तसं आम्हाला जायचं. खर तर माऊलींनी यंदा पुराची परीक्षा पाहिली, त्यामुळे माऊली जसं नेतील तसं आम्ही जाऊ. माऊलींचा पादुका सोहळा हा आळंदीच्या शहराबाहेर आला तर तिथून वारीला सुरुवात करू, मात्र आळंदीच्या वेशीपर्यंत जाऊ असा निर्धार आता वारकऱ्यांचा दिसतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडेसह संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर. आणि थेट जाऊयात देहूनगरीत, जिथं तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थान करते. तिथे कसा उत्साह आहे आपण पाहतोय. देहू आळंदी परिसरात एकीकडे वाहणाऱ्या इंद्रायणी नदीला मुसळधार पावसानं पूर आलाय, तर दुसरीकडे भक्तीचा महापूर देखील पाहायला मिळतोय. आणि या संदर्भात
जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी अजिंक्य सध्या आपल्यासोबत आहेत. अजिंक्य धायगुडे अधिक माहिती देतील. अजिंक्य, कसा उत्साह आहे? तन्मय, अगदी काही वेळात आता जगद्गुरू यांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा पार पडणार आहे आणि त्यापूर्वी सगळे आपण दृश्य पाहत आहोत. देहू नगरी अक्षरशः देवाच्या नावाने उजळून गेलेली आहे. हजारो वारकरी जे आहेत ते सध्या देहू नगरीत दाखल झाले आहेत. आता सकाळी पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणात वारकरी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी दाखल झाले होते. प्रस्थान आहे तो आहे आणि त्यापूर्वीचा हा वारकरी संप्रदायाचा आपण उत्साह पाहत आहे. राज्यातून ज्या मानाच्या दिंड्या पुन्हा एकदा जाणून घेऊयात हा उत्साह कसा आहे. मात्र आता आपण ही दृश्य पाहतोय देहूतून पालखी प्रस्थान सोहळ्याची. वारकऱ्यांमध्ये असलेल्या उत्साहाची दृश्य आहेत. यंदाच्या या सोहळ्याला काही मर्यादा असल्या तरी देखील भक्तीचा महापूर पाहायला मिळतोय. आणि आता थेट जाणार आहोत देहूमध्ये. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा आता पार पडतो आहे. विठूनामाच्या गजरामध्ये संपूर्ण वारकरी इथं आनंदामध्ये उत्साहाच्या भरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हा पालखीचा प्रस्थान सोहळा आता सुरू झालेला आहे. देहूमधील ही दृश्य आपण पाहतो आहोत. पालखी प्रस्थानाला सुरुवात झालेली आहे. दरम्यान पावसामुळे पालखी प्रस्थानाला व्यत्यय येतो की काय अशी शक्यता निर्माण झालेली होती. मात्र तरी देखील वारकरी मोठ्या उत्साहामध्ये या पालखी प्रस्थान सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत. विठूनामाचा गजर या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान आता पार पडत आहे. बोला. ओके 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 ओके. देहूतून पालखी प्रस्थान सोहळ्याला आता सुरुवात झालेली आहे. 18 दिवसांचा हा पायी प्रवास असतो. देहूतून निघून संत तुकाराम महाराजांची पालखी आकुर्डी, पुढे पुण्यातील नानापेठेमध्ये, त्यानंतर लोणी, काळभोर आणि यवत या ठिकाणी मुक्कामी जाते. प्रवासामध्ये बेलवडे आणि वाखरी इथं पालखीचं गोल रिंगण देखील पार पडतं आणि हा गोल रिंगण सोहळा नजरेत साठवण्यासाठी राज्यभरातून वारकरी मोठ्या संख्येनं जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात. संत तुकाराम महाराजांच्या 341व्या पालखीचं
श्री क्षेत्र देहू इथून दरवर्षीप्रमाणे आषाढी वारीसाठी हे प्रस्थान पार पडतं आहे. दरम्यान काल आपण पाहिलं होतं की देहू आळंदी परिसरातून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीला मोठा पूर आलेला होता. त्यामुळे पालखी प्रस्थानावर पावसाचं सावट होतं. मात्र वारकऱ्यांना विश्वास होता की पांडुरंग आमचं ऐकेल आणि पाऊस काहीशी उसंत देईल, इंद्रायणीचं पाणी ओसरेल. आणि त्याप्रमाणे आपण पाहतोय की पुण्यामध्ये पावसाला यावेळी काहीसा उसंत दिलेला पाहायला मिळतोय. पाऊस काही प्रमाणामध्ये कमी झालेला आहे आणि आता संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं हे प्रस्थान आपण पाहतोय. एकीकडे मुसळधार पाऊस कोसळत होता, इंद्रायणी दुथडी भरून वाहत होती, तरी देखील वारकऱ्यांचा उत्साह मात्र तसूभरही कमी झालेला नव्हता. आणि हाच उत्साह आज देहू नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये हरिनामाचा जयघोष करत या पालखीचं प्रस्थान आता पार पडत आहे. दरम्यान या पालखी सोहळ्यासाठी यंदा नवीन रथ तयार करण्यात आलेला आहे. भर पावसामध्ये रथाची मिरवणूक काढण्यात येते. त्याचबरोबर मंदिर परिसरामध्ये फुलांची आकर्षक अशी सजावट आणि विद्युत रोषणाई देखील करण्यात आलेली होती. दरम्यान इंद्रायणी नदीला पूर आल्यामुळे नदीच्या किनारी बॅरिकेडिंग देखील करण्यात आलेलं आहे आणि साधारणपणे 1000 ते 1500 वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ही पालखी आज प्रस्थान करते आहे. मात्र मुख्यमंत्री त्याचबरोबर देहू संस्थान असेल, आळंदी संस्थान असेल यांनी केलेल्या आवाहनाप्रमाणे राज्यभरातून आलेले वारकरी हे पुण्यामधून या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतील. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानाचा हा नयनरम्य सोहळा आपल्या डोळ्यामध्ये साठवण्यासाठी राज्यभरातून हजारो वारकरी हे देहू नगरीमध्ये दाखल झालेले आहेत. मात्र इंद्रायणी नदीला आलेला पूर आणि मुसळधार पावसाची शक्यता यामुळे वारकऱ्यांना प्रशासन असेल, देहू संस्थान असेल यांनी आवाहन केलेलं आहे की पुण्यामधून या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी व्हा आणि त्यानुसार अगदी मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा पालखी सोहळा पार पडतो. छत्रपती संभाजीराजे भोसले हे देखील या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे, काय सांगू आता झालासे आनंद, न कळेची भेद गोविंदाते, बाहेर भीतर एकच झाला, तुका म्हणे झाला आनंदाची.
असंच काहीसं वातावरण सध्या देहू नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. हा आनंदी सोहळा पाहण्यासाठी, हा आनंदी सोहळा आपल्या डोळ्यामध्ये साठवण्यासाठी, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आज राज्यभरातून हजारो वारकरी देहू नगरीमध्ये दाखल होत असतात. यामध्ये लहान थोर मंडळी असतील, वयोवृद्ध नागरिक असतील, महिला देखील मोठ्या संख्येनं या प्रस्थान सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात. मात्र आज काही मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या पालखीचं प्रस्थान होताना आपण पाहतोय. नवीन खास रथ या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी तयार करण्यात आलेला आहे. आणि आता संत तुकाराम महाराजांची पालखीचं हे प्रस्थान आपण पाहतो आहोत. आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येनं वारकरी या ठिकाणी दाखल झालेला आहे. गर्दी वारकऱ्यांची आपल्याला पाहायला मिळते आहे. मात्र आजच्या या पालखी प्रस्थानावर पावसाचं सावट आहे. पुण्यातील अनेक भागामध्ये पाऊस कोसळतोय. दरम्यान काल इंद्रायणी परिसरामध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस झालेला होता आणि इंद्रायणी नदी ही दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळालेली होती. त्यामुळे या पालखी सोहळ्यावर पावसाच्या सावटाच्या पार्श्वभूमीवर अगदी मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्येच हा सोहळा पार पडावा आणि कुठल्याही प्रकारची इजा इथल्या वारकऱ्यांना होऊ नये यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आलेली आहे. असं असलं तरी या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी राज्यभरातून आलेले वारकरी देहू नगरीमध्ये दाखल झालेले आहेत आणि जय हरी विठ्ठल त्याचबरोबर विठुनामाचा जयघोष करत ते वारकरी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले.